हॅलो, नमस्कार. तर आज आपण बनवणार आहेत बोट नेक, तो पण पोटली बटनचा वापर करून. तर सर्वात प्रथम बघूया हा कितीचा मापाचा ब्लाऊज आहे. हा 36चा मापाचा ब्लाऊज आहे. शोल्डर आपण 3 इंच घेतलेले आहेत. 36च्या साईजसाठी 3 इंच शोल्डर घेतो आणि आतली वीथ हे आपली 5.25 उरलेली आहे. पूर्ण शोल्डर हे आपले 8.25 आहे, म्हणजेच 15.5. आणि बघा आपण जी मुंडा उंची घेतलेली आहे ती 7.5 इंच घेतली आहे, पण वरतून आपण अर्धा इंच कमी केलेला आहे. तर गळ्याची उंची बघूया. खालून आपल्याला 2 इंचाची पट्टी हवी आहे, म्हणून मी 2.5 इंचावर मार्किंग केली आहे. हा गळा आपल्याला पसरट हवा आहे. बघा मुंडा हा आपला 18 आहे. 36च्या मापासाठी 16 इंचाचा मुंडा असतो, पण याचा ब्लाऊजचा मुंडा थोडा मोठा आहे. हा 18 आहे, म्हणून जी साईडची फिटिंगची जी पट्टी आहे आपली ती जरा कमी आलेली आहे आणि ब्लाऊजची उंची जी आहे ती पण कमी आहे. 13 इंचाच्या उंचीचा हा ब्लाऊज आहे. नॉर्मल 36च्या मापाला 14 इंच आणि मुंडा 16 असतो, पण हा आपला 13 इंचाचा ब्लाऊज आणि मुंडा 18 इंचाचा येत आहे आणि शोल्डर हे आपले 15.5 आहेत. तर जेवढे शोल्डर आलेत बॉडी मेजरमेंटवर तेवढेच आपल्याला घ्यायचे आहेत आणि 3 इंच हे आपल्याला तयार शोल्डर ठेवायचे आहेत. तर बघा मुंडा हा आपला बरोबर 9 इंचावर येत आहे. त्याच्यासाठी हा आपला जो फिटिंगच्या साईडचा जो पार्ट आहे तो जरा कमी दिसत आहे, कारण का मुंडा पण मोठा आहे आणि ब्लाऊजची उंची पण कमी आहे. तर चला आता आपण गळ्याकडे वळूया. गळा हा मी 4 इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे. वरतून जरी 5.25 आला असेल तरी खाली 4 इंचाचाच बॉक्स ठेवा. वरतून आपण 3.5 इंचावर मार्किंग केलेली आहे, म्हणजे जो वरचा आपला छोटा गळा येईल तो तयार 3 इंचाचा होईल. वरचा गळा तयार 3 इंचाचा असल्यामुळे आपण 5.25 इंचापर्यंत गळ्याची आतली वीथ घेतलेली आहे. बघा जरी आकार दिला तरी कडेने 4.5 इंच उरत आहे. बोट नेक हा एकदम कोपऱ्यापासून न घेता वरतून गोल आकार द्यायचा आहे. नॉर्मल जेव्हा आपण गोल आकार देतो तेव्हा हा जो त्रिकोण आहे त्याच्यापासून 1 इंचावर देतो, पण इथे आपण हा बोट नेक आहे म्हणून हा जरा वरच्या साईडने आपण आकार देत आहे गोलाला. खालचा आकार बघून घेऊ आपण. तो ड्रॉप शेपमध्येच पण थोडासा वेगळा असा हा ड्रॉप शेप आहे. ह्याचा जरा आकार जरा कोरीव असा आहे. कोरीव आकाराचा ड्रॉप शेप आपण तयार केलेला आहे. नॉर्मल ड्रॉप शेपपेक्षा हा थोडासा वेगळा आहे. आता आपला आकार देऊन झालेला आहे. आता आपण हा कॅनव्हास पेपरवर बघूया कसा द्यायचा. हे बघा कॅनव्हास पेपरवर देऊन झाला आहे. आता बघा मी तो कसा दिला. आपण असा ठेवून घ्यायचा कॅनव्हास पेपरवर पेपर आणि हा त्याचा मध्य काढून घ्यायचा सगळ्यात पहिले, आणि जसा आपलं आकार दिलेला आहे ब्लाऊज पीसवर तो हा कॅनव्हास पेपरवर फक्त छापून घ्यायचा आहे. त्याच्या मिडलला फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे तो आपण जेव्हा कट करू तेव्हा दोन्ही साईडने बरोबर येईल. कॅनव्हास पेपर कट करताना पण तुम्ही टाचण्या लावा. पेपर हा कट करताना हालतो आणि त्याचा शेप चेंज होऊन जातो. आपल्याला पूर्ण तिथे कट नाही करायचं आहे, थोडा 1/2 इंच हे मार्जिन सोडायचे आहे तिथे. आपल्या तिथे बटन लागणार आहे आणि तिथून टर्न मारताना थोडा 1/2 इंच आपल्याला मार्जिन लागेल. मधून थोडासा अर्धा इंचाचा मी पेपर ठेवला आहे, जेणेकरून जी आपली वीथ आहे आतमध्ये जी 5.25 इंचाची वीथ घेतली आपण शोल्डरला ती जास्ती होणार नाही, आहे तेवढीच राहील. त्याच्यासाठी मधला कॅनव्हास पेपरचा जो तुकडा आहे तो ठेवावा लागतो. पूर्ण वरतून कट करू नका. आता हा आपण अस्तरवर लावून घेऊ. आपण जे पोटली बटन बनवणार आहोत ते आपण 1.5 इंचाच्या मार्किंगवर बनवणार आहेत, तर त्याची मार्किंग करून घेऊ.
मार्किंग याच्यासाठी करायचे की मार्किंगमुळे आपल्याला समजेल आपल्याला किती पोटली बटन लागणार आहेत, म्हणजे आपण बरोबर तेवढेच पोटली बटन बनवू. नाहीतर मग गळा शिवताना कळेल की एक बटन कमी पडला किंवा आपल्याकडनं जास्ती बटन झालेत. म्हणून पहिले आपण मार्किंग करून घेऊ आणि तेवढेच आपण पोटली बटन बनवून घेऊ. तुम्ही 1-1 इंचाच्या अंतरावर पण बटणं लावू शकतात, पण मी 1.5-1.5 इंचाच्या अंतरावर लावते. आता हा पहिले आपण कॅनव्हास पेपर अस्तरवर लावून घेऊ. तुम्ही इस्त्री करून घ्या नाहीतर शिलाई मारा, पण याला आता आपण अस्तरवर चिटकून घेऊ. गळा कुठेच पसरला गेला नाही पाहिजे. आपण जेवढी वीत सोडली आतमध्ये 4.25 तेवढ्याच वीतवर हा गळा आला पाहिजे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. कमेंट्समध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, गळ्याचं पॅटर्न कसे वाटले ते सांगा. बघा मी आता एक शिलाई मारून घेते. तुम्ही टाचण्यांचा वापर करा. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे कारण का आपल्याला कॅनव्हास पेपरवर पण गळा बनवायचा आहे आणि त्याला आपल्याला पोटली बटन पण लावायचे आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे. पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कॅनव्हास पेपरचा वापर कसा करायचा, पोटली बटन कसे बनवायचे, बोट नेकचा फ्रंट ओपन असल्यावर बॅकला कसं बनवायचं, याच्यासारखे असे भरपूर तुम्हाला माहिती यातून मिळेल. हा ब्लाऊज फ्रंटला ओपन आहे, कमीत कमी 6.5 इंचाचा पुढे गळा आहे आणि कप्स टाकून हा बनवलेला आहे. तुम्हाला जर ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट करा. त्याच्यावर मी हा कटिंगचा आणि स्टिचिंगचा दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. एकदम परफेक्ट असा बोटनेक बनतो. कुठेच आपल्याला फिटिंगमध्ये डबल फिटिंग मारायची गरज पडत नाही. एकदाच घातल्यावर कस्टमरला एकदम व्यवस्थित बसतो. तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग करून बघा. तुम्हाला वाटत असेल वरची जी मी वीथ घेतली आहे 4.25 इंच ही मोठी झाली आणि त्याच्यामुळे गळा पसरेल, तर तसे नाही आहे. आपला वरचा गळा हा फक्त 3 इंचाचा असल्यामुळे आपण ती वीथ 5 इंचापर्यंतही घेऊ शकतो. जसे कस्टमरचा शोल्डर असेल त्या पद्धतीनेच आपल्याला ती वीथ घ्यायची आहे. जर त्याचं बॉडी मेजरमेंटवर शोल्डर 15 इंच आला असेल तर आपल्याला 15 इंचावरच कटिंग करायची आहे. त्याच्यामध्ये कुठेही लूजिंग मार्जिन घ्यायची नाही आहे किंवा शिलाई मार्जिन घ्यायची नाही आहे शोल्डरची. जेवढे आपलं शोल्डर येत आहे कस्टमरचे, जर 14 आले तर 7 इंचाची घडी करा, 15 आले तर 7.5 इंचाची घडी करा, 16 इंच आलं तर 8 इंचाची घडी करा. पण त्याच्यामध्ये आपल्याला जी बाही लावताना शोल्डरमध्ये 1/2 इंचाचं जे मार्जिन लागतं ते घ्यायची गरज नाही आहे. कारण का 3 इंचाचा गळा असला तरी तो अर्धा इंच तरी पसरतोच, म्हणून ती आपली जी मार्जिन आहे ती बरोबर ॲडजस्ट होऊन जाते. म्हणून तुम्ही एकदा तो व्हिडिओ नक्की बघा. आता आपण पोटली बटन कसे बनवायचे ते बघू. मी याच्यामध्ये मणी टाकत आहे. स्पंज हा इस्त्री करताना त्याचा आकार खराब होतो, जे थर्माकोलचे बॉल भेटतात त्याच्यामुळे. आणि कपड्याचे तुकडे टाकले तर प्रत्येक वेळी हा पोटली बटन वेगवेगळ्या आकाराचा बनतो, म्हणून मी मणीचा वापर करत आहे. हे इस्त्री करताना धुताना हाय त्याच आकाराचे राहतात. बघा अशा पद्धतीने मी बनवलं आहे आणि कमीत कमी बघा 1/2 इंच तरी आपल्याला हा धागा गुंडाळून घ्यायचा आहे. एकदम तिथेच बटन बंद नका करू, थोडं तरी 1/2 इंच अर्धा इंच हा पुढेपर्यंत गुंडाळत राहा. त्याच्यामुळे काय होतं की कपडा आपला बाहेर येत नाही, नाहीतर पूर्ण गळा शिवून झाल्यावर समजतं की त्याचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो बाहेर आलेला आहे. म्हणून अशा प्रकारे बघा सगळ्या आपण पोटली बटन बनवून घेऊ. त्याचा जो एक्स्ट्रा खाली जो कपडा उरलेला असतो तो पण कापून घ्या.
आता जो आपण कॅनव्हास पेपर अस्तरवर जोडलेला आहे त्याच्या मागच्या साईडला आपल्याला मार्किंग करायची आहे. कारण का पोटली बटन हे असे लावायचे की ते आतमधल्या साईडला गेले पाहिजे, त्यांचा कपडा बाहेर आला नाही पाहिजे, ते आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे फिनिशिंग ही आपली चांगली आली पाहिजे. किंवा वरतून छान दिसतोय आणि आतून भरपूर त्याचा कपडा उरलाय असं नाही झालं पाहिजे. आपल्याला अशा पद्धतीने लावायचे की पोटली बटन हे आतल्या साईडला गेले पाहिजे. तुम्ही माझ्या चॅनलवर पोटली बटनचा अजून एक व्हिडिओ बघतील, त्याला मी पोटली बटन आणि डोरी पायपिंगची लेस गोल्डन कलरची पायपिंगने पोटली बटन कसे पलटी करायचे ते दाखवलेले आहेत. याच्यामध्ये मी कॅनव्हासने पोटली बटन कसे पलटी करायचे ते दाखवलेत. तुम्हाला दोन्ही प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर मिळतील, एक तर पायपिंगने कसे पलटी मारायचे, नाहीतर मग कॅनव्हास पेपरने. तुम्ही दोन्ही पद्धती वापरून बघा, दोन्ही पद्धतीत फिनिशिंग ही खूप चांगली येते. तर आपल्याला हे बटन लावण्यासाठी दाब चेंज करून घ्यायचा आहे. तर पहिले आपण बघून घ्या की आपला लेफ्ट आपल्याला लागेल का राईट. तर आपल्याला इथे लेफ्ट दाबाची गरज आहे, म्हणून मी आता हा दाब चेंज करून लेफ्ट साईडचा दाब लावून घेते. पोटली बटनला फिनिशिंग देणे खूप गरजेचे असते. बघा आता मी बाहेरच्या साईडने पोटली बटन लावत आहे कॅनव्हास पेपरवर, म्हणजे जेव्हा ते आपण पलटी करू ते आतल्या साईडने येतील. बरोबर जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथेच एकदम कडेने आपल्याला पोटली बटन लावायचे आहे. कुठेही मार्जिन सोडू नका, ते दिसायला चांगलं दिसत नाही. पोटली बटनची शिलाई तुम्ही जरा जास्तीच घ्या, कारण का हे बटन बनवायला आणि शिवायला खूप जास्ती मेहनत असते. जर तुम्ही नॉर्मल गळ्याचे कॅनव्हास पेपरचे जेवढे घेत असतील पॅचवर्कचे त्याच्यापेक्षा थोडे जास्तीच घ्या. मी याच्यामध्ये मण्यांचा वापर केला आहे, त्याच्यामुळे पण थोडी शिलाई जास्तीच होते. थर्माकोलचे बॉल हे इस्त्री करताना खराब होतात, धुताना खराब होतात, आणि जे आपण कपड्याचे जे कात्रण टाकून जे बनवतो त्याच्याने पण प्रत्येक पोटली बटनचा आकार हा वेगवेगळा दिसतो आणि ठेवून ठेवून ते चपटे होऊन जातात, ते दिसायला चांगले दिसत नाही. त्याच्यापेक्षा 10 रुपये एक्स्ट्रा खर्च करून आपण मणी आणायचे आणि ते मणींचे पोटली बटन बनवायचे. बघा अशा चांगल्या बाजूने आपण हा कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा, दोघांचा मिडल काढायचा, खालून आणि वरतून दोन्ही मिडल काढून पहिले दोघांचे मिडल फिट करून घ्या, नंतर बाजूच्या साईडने लावायला सुरुवात करा. मी नेहमी कॅनव्हास पेपरचा गळा लावताना अशीच पद्धत वापरते. पहिले वरचा मिडल आणि खालचा मिडलला दोन्हीकडनं टाचण्या लावून घ्यायच्या आणि मग बाकीच्या टाचण्यांचा वापर करायचा. टाचण्या वापरूनच तुम्ही गळा बनवत जावा. आणि जी शिलाई असते ती 5 नंबरची किंवा 4 नंबरची वापरू नका गळे बनवताना. 2.5 नंबर नाही तर 3 नंबरच्या शिलाईनेच तुम्ही गळ्यांची स्टिचिंग करत जावा. बघा पहिले डिसाईड करून घ्या की आपल्याला कुठल्या साईडने शिलाई मारायची. आपण जो लेफ्ट साईडचा जो दाब यूज केला आहे तो लेफ्ट साईडनेच येणार का. बघा इथे माझी गडबड झाली, मी पहिले लेफ्ट साईडने स्टार्ट केलं शिवायला, मग मला कळलं की ते जे बटणं आहेत ते पण त्याच्यावरच माझा दाब येतो आहे, मग मी परत साईड चेंज केली. तर तुम्ही असं करू नका, पहिलेच तुम्ही चेक करून घ्या की आपला दाब कुठल्या साईडने येणार आहे आणि आपल्याला कुठल्या साईडने शिलाई मारायची आहे. बघा आता मी परत राईट साईडने शिवायला सुरुवात केली, कारण का आपले जे बटणं आहेत ते राईट साईडला आहेत आणि आपण जो दाब यूज केला आहे तो लेफ्ट साईडचा आहे. अशा प्रकारे आपण शिलाई मारून घेऊ कॅनव्हास पेपरवर. एकदम सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला शिलाई मारायची आहे.
प्रत्येक बटन हा त्याच्या जागेवरच आला पाहिजे. बघा, आपण नंतर अर्धा इंच कपड्याची मार्जिन सोडून जो हा गळ्याचा पॅटर्न बनवलेला आहे तो कट करून घेऊ. मी बघा दोन्ही साईडने पाव इंच मार्जिन सोडली होती पहिलेच. तिथे आपलं बटन लागेल. आता हा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर एक दाब शिलाई देऊ. तुम्ही ह्या गळ्याला सजवण्यासाठी लेस किंवा अजून काही भरपूर गोष्टी यूज करू शकतात. मी हा सिंपल ठेवलेला आहे. अशा प्रकारे कट देऊन घ्या आणि पूर्ण जो गळा आहे तो पलटी करून घ्या. पलटी मारायच्या अगोदर एकदा सगळे पोटली बटन चेक करून घ्या की त्यांच्यावर शिलाई आली आहे की नाही, कुठे कमी जास्ती झालं आहे, कुठून पोटली बटनचा कपडा बाहेर निघाला आहे. तसं असेल तर तिथे लगेच शिलाई खोलून तो ॲडजस्ट करून घ्या. मी बघा मी अजून एक शिलाई मारून घेते त्याच्यावर. पॅटर्न बनवताना बिलकुल घाई करू नका. एकदम सावकाश आणि फिनिशिंगमध्ये पॅटर्न बनवणे गरजेचे असते. म्हणून पॅटर्नची शिलाई नेहमी जास्ती घेतली जाते. घाईत केलेले पॅटर्न कधीच दिसायला सुंदर दिसत नाही. बघा दोन्ही साईडचे टोक बाहेर काढून घ्या. मी कटरचं मदत घेऊन दोन्ही साईडचे टोक जे आहेत ते बाहेर काढून घेते. त्या दोन्ही टोकांना आपल्याला एक बटन आणि त्या बटनासाठी एक नॉटची आय अशी बनवायची आहे. सध्या हा पॅटर्न खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. म्हणजे बोट नेक तर पाहिजेलच आणि त्यात आपल्याला पोटली बटन पण पाहिजे, असे भरपूर सारे कस्टमर रिक्वेस्ट करतात. आणि पूर्ण कॅनव्हासने गळा बनवून नंतर पोटली बटन लावायचे. मग त्याचा कपडा खूप आतमध्ये सुटतो. तो वरतून जरी फिनिशिंगला चांगला दिसत असला तरी आतून चांगला दिसत नाही आणि त्याचे धागे होत राहतात. बघा मी मण्यांचा वापर केला आहे म्हणून माझं प्रत्येक पोटली बटन हे एकसारखंच दिसत आहे. त्याच्यामुळे ते अजून जास्ती सुंदर दिसतंय. स्पंज बनवताना आपल्याला खूप सोपे पडतात, स्वस्त पडतात. पण जेव्हा कस्टमर ते ब्लाऊज यूज करतो, इस्त्री करतो, 2-3 वेळा धुतो, तेव्हा त्याचे पूर्ण खराब होऊन जातात आणि त्यांनी दिलेले जे पैसे ते वाया गेले असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळे आपण पहिलेच मण्यांचा वापर करून फिनिशिंगमध्ये गळा बनवून घ्यायचा. अशा पद्धतीने बनवलेला हा पोटली बटनचा पॅटर्न किती पण वर्ष तसाच दिसेल, तो कधीच खराब होणार नाही. आणि पोटली बटनने बनवलेले पॅटर्न हे ट्रेंडिंगमधून कधीच जात नाही. हे खूप जुना पॅटर्न आहे आणि तो खूप वर्षानुवर्ष तसाच चालतो. म्हणून तुम्ही अशा प्रकारचे गळ्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा, बनवायचा प्रयत्न करा. बघा अशा प्रकारे मी टक्स मारून घेते. गळ्याची रुंदी आणि लांबी जास्ती असल्यामुळे मला टक्स थोडा बाजूने घ्यावा लागला आहे. ह्या ब्लाऊजला फ्रंटला कप्स असल्यामुळे गळ्याची रुंदी आणि लांबी ही खूप मोठी घेतलेली आहे. तुम्ही आपल्या प्रमाणे तुम्हाला जेवढं ॲडजस्ट होईल तेवढंच घ्या. बघा आता खालून आपण त्याला एक पट्टी मारू आणि वरती एक बटन लावू. पण व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी आता तो इथेच थांबवते. थँक्यू तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्हाला गळ्याचे पॅटर्न कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर लेस लावायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे कडेने लेस पण लावू शकतात. लेस लावा, बटन लावा. पण हा असाच खूप सुंदर दिसतोय. याला कुठल्याही लेस लावून जास्ती काही करायची गरज पडणार नाही.
थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.